नमस्कार, मी अमृत देशमुख, तुमचा बुकलेट गाय. पेन्सिव्ह नेक्सस स्टुडिओज आणि कॉकटेल स्टुडिओ यांनी एक नवीन शो तयार केला आहे ज्याचं नाव आहे बाय द बुक. आणि आज अंकिता वालावलकर, ज्यांना आपण प्रेमानं कोकण हार्टेड गर्ल असं बोलतो आणि ती खूप फेमस आहे ॲज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, तिला आपण बोलून एका पुस्तकावर चर्चा करणार आहोत. तर या व्हिडिओ थ्रू, या शो थ्रू तुम्हाला त्या पुस्तकाची पूर्ण इन्फॉर्मेशन, नॉलेज तुमच्यापर्यंत पोचेल. तर आजचा शो वेलकम अंकिता वालावलकर, जिला आपण सगळे कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखतो. तू खूप फेमस आहेस अंकिता. आणि जेव्हा आपण चर्चा करत होतो की कुठलं पुस्तक निवडायचं ह्या शोला बाय द बुक, तर मी बरीच पुस्तकांची नावं घेत होतो, बट यू इन्सिस्टेड ऑन धिस बुक. आणि ते पुस्तक मी वाचलं आणि तुला माहिती, मी 3दा रडलो. एकतर पुस्तक वाचताना, मग घरी गेल्यावर एकदा रडलो, आणि परत रात्री झोपायच्या आधी मी परत रडलो. म्हणजे एवढं मी कुठलं पुस्तक वाचताना जर रडलो असेल तर ओप्रा विन्फ्रेचं एक पुस्तक होतं, सिमिलर स्टोरी होती. अँड सो थँक्यू सो मच. सिंधुताईंना तर मी ओळखतो, पण त्याचं पुस्तक वाचलं नव्हतं. सो आपण एकदा दर्शकांना आपलं पुस्तक दाखवूया. आजचं हे पुस्तक मी वनवासी, सिंधुताई सतपाळ यांची ऑटोबायोग्राफी, आत्मचरित्र आहे. आणि अंकिताचं हे फेवरेट पुस्तक आहे. हो, खूप जास्त. आता माझंही. सो थँक्स टू यू की तू हे पुस्तक माझ्या आयुष्यात आणलं. पहिला आय डायरेक्टली जम्प टू द फेवरेट पार्ट ऑफ माय बुक, जिथे सिंधुताईंचं बालपण ह्याच्यात ते पुस्तक सुरू होतं. आणि आईने खूप तिला त्रास दिला असं ते नेहमी म्हणतात. वडील चांगले होते, पेरेंटिंग कुठेतरी चुकलं असं म्हणता येईल. पण तुला वाटतं की त्यांनी एक वाक्य म्हटलं पुस्तकात की आईने मला प्रेम दिलं नाही म्हणून मला आईच्या प्रेमाची किंमत कळली. बरोबर. आणि कुठेतरी मी तुझा जोश टॉक पण बघितलाय, ऐकलाय, आणि तुला पण खूप शिस्त लावायचा प्रयत्न केला तुझ्या आईवडिलांनी. ऑफकोर्स ती तक्रार नाही आहे तुझी किंवा अत्याचार नाही केला, पण इथे लिटरली त्यांच्यावरती मुलगी झाली आणि म्हणून नाव पण काय दिलं तर चिंदी. म्हणजे किरकोळ काय असं ना. ह्या म्हणजे जर मुलगा असते ते तर कदाचित वेगळं ट्रीटमेंट मिळालं असतं. तर अजूनही मला बरेच ठिकाणी मी बघतो शहरात शिकलेल्या लोकांच्या घरात की मुलाला आणि मुलीला वेगळं ट्रीटमेंट दिलं जातं. सो तुझं यात काय मत आहे? आता सिंधुताईंना पकडून आपण जर बोलू तर तो काळ वेगळा होता आणि त्या काळाशी आपण आत्ता कम्पेअर नाही करू शकत. पण माझ्या बाबतीत म्हणशील तर माझ्या घरात अतिशय शिस्तप्रिय लोक आहेत. म्हणजे ह्या वेळेतच अभ्यास केला पाहिजे, संध्याकाळी 7 वाजता शुभम करोती म्हटली गेली पाहिजे वगैरे, अशी शिस्त होती. आणि मला असं होतं की मला एकदम फ्रीडम, मला फ्री राहायला, मला फिरायला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्या. म्हणून मी त्या जोश टॉकच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं की ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत ना, त्या मी बाहेरून कुठून मिळत आहेत का ह्या गोष्टींसाठी बघत होते. मग तेव्हा जर एखाद्याने मला 2 गोष्टी छान दाखवल्या तर मला असं वाटलं की अरे हा व्यक्ती छान आहे माझ्यासाठी, किंवा ही व्यक्ती खूप छान आहे आई वडिलांपेक्षा. सो प्रत्येकाची प्रेमाबद्दलची, म्हणजे आई वडिलांचं जरी प्रेम म्हटलंस तरी ती एक व्याख्या वेगळी असते. सो यांच्या बाबतीत आई वडिलांचं प्रेम मिळालंच नाही, कारण तो काळच वेगळा होता. 9व्या वर्षी त्यांचं लग्न झाले, जे आता होत नाही ना. सो तो एक काळ वेगळा होता. त्याच्यामुळे मी कुठेतरी आत्ताच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं साम्य मला असं वाटतं, म्हणून मी हे पुस्तक माझ्या खूप जवळचं आहे त्यासाठी. तुझं बालपण पण शिस्तीत गेलं तू म्हणतेस. माझं एक्झॅक्टली अपोजिट होतं. जे तुला हवं होतं, मला प्रचंड फ्रीडम मिळालं. का माहितीये? आय वॉज द 4th चाइल्ड इन माय फॅमिली. सो बाय द टाइम आय वॉज बॉर्न, माय पेरेंट्स लॉस्ट इंटरेस्ट इन पेरेंटिंग. कदाचित त्यांनी पहिल्या मुलांवरती खूप केलं असेल, शिस्त वगैरे, आणि जाऊ दे काय फरक पडत नाही, याला मोकाट सोडूया. मी पहिलीच आहे ना पण त्याच्यामुळे. सो सी, आय थिंक दिस इज, कारण पेरेंट्स पण शेवटी ते पण माणसंच आहेत. असं पेरेंटिंग, परफेक्ट पेरेंटिंग असं काही नसतंच. तर मी खूप लकी आहे की मी एक शेंडेफळ असल्यामुळे मला मोकाट सोडलं गेलं. म्हणजे कुठलाही हट्टाला मला नाही असं कधी ऐकूच नाही आलं. आमच्या घरी कुत्रा होता आणि मी एकदा हट्ट धरलेला की मला कुत्र्यासारखं बसून कुत्र्याचं जेवण चाटून खायचंय. अँड यू वोंट बिलीव्ह अंकिता, मला कोणी नाही म्हणालं नाही, खा. मग ते मी खाऊन थुकलं. मग मला कळलं की ते आपलं काम नाहीये म्हणून. सो तेव्हा ते नाही म्हणाले असं तर मला सारखं ते राग राहिल्यासारखं का नाही. पण या बाबतीत मी एक गोष्ट नेहमी सांगते माझ्या फॉलोअर्सना किंवा जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना, की माझ्या आई वडिलांनी मला त्यावेळेला काही गोष्टी दिल्या नाहीत. म्हणजे जेव्हा मी पैसे मागितले, मला इकडे जायचंय, मला पैसे द्या, नाही दिले. पण काही गोष्टी तेव्हा नाही मिळाल्या. या गोष्टीचा आज अभिमान आहे की मला त्याची किंमत कळते. सो नाईस, व्हेरी गुड पॉइंट. माझा जन्म बंगल्यात झाला. सो आय व्हेरी, आय वॉज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. पण तरीही
म्हणजे मी म्हणेन की आय वॉज अ व्हेरी स्पेशल चाइल्ड बिकॉज आय गॉट अ व्हेरी गुड पेरेंटिंग कल्चर. एकही दिवस मला इट वॉज नॉट अलाउड फॉर मी विदाउट पॉलिशिंग द शूज ऑफ माय फादर मी कधी शाळेत जायचं मला अलाउड नव्हतं. अच्छा. सो कुठेतरी ते एक बॅलन्स माझ्या आईवडिलांनी म्हणा किंवा माझ्या भाऊ बहिणींनी ते केलं. लाड पण झाले, मार पण खाल्ला, थोडी शिस्त पण लावली, सगळं होतं. पुस्तक वाचताना सिंधुताईंच्या आयुष्यातला जो लोएस्ट पॉईंट होता त्याचं वर्णन करतो आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करूया. आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जे चित्र आहे, मागे घर आहे, जरा लांब एक बाई आहे आणि बाईच्या हातात बाळ आहे. आणि गोष्ट अशी झाली त्यांच्या आयुष्यात की 9वा महिना चालू होता. नवऱ्याने संशय घेतला की हे बाळ माझं नाही. 9 महिन्याच्या गरोदर बाईला नवऱ्याने काढला. ती रात्रभर गोठ्यात थांबलेली आणि मग बाळ बाहेर आलं. दगडाने ठेचून 16 वेळा ठेचून नाळ तोडली, कापली नाही, तोडली. आणि तेव्हा लिटरली मला ते अश्रूचे डाग इथे पण आहेत. हा एक लोएस्ट पॉईंट. आणि नंतर भूक लागत होती बाळासाठी, बाळाला पण भूक लागत होती. तर शेवटी त्यांनी काय केलं, स्मशानात जाऊन जिथे असे कणिक ठेवतात ना कावळा शिवण्यासाठी, असं काहीतरी असतं आपल्यात, तर ते कणिक चितेच्या आगीवर त्याची भाकरी बनवून ते खाल्ले. ते खाल्लं. अँड आय वॉज लाईक आय कोलॅप्स्ड. मी ते पुस्तक तेव्हा थांबवलं कारण आय वॉज नॉट एबल टू रीड फर्दर. सो असे लोएस्ट पॉईंट आयुष्यात आले त्यांच्या. आणि मी तुझी स्टोरी वाचली. तुझ्या आयुष्यात पण बरेच लोएस्ट पॉईंट्स होते जिथे सगळं संपलं असं तुला वाटलं. तुला आवडेल सांगा. आणि तुझा रिस्पॉन्स, व्हॉट वॉज युअर रिस्पॉन्स टू दॅट सिच्युएशन. आणि आज मागे बोलून तुला वाटतं का येस यू आर ग्रेटफुल की असे लोएस्ट पॉईंट्स आले तुझ्या आयुष्यात? हो, पण ह्याच्यामध्ये तू एक सांगायला विसरलास की त्यांना फक्त बाहेर नाही काढलं, तर पोटावर लाथ मारून बाहेर काढले. सो 9व्या महिन्यात जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला सांगतो की ते बाळ माझं नाही आहे, सो त्यांची सिच्युएशन तेव्हा काय असेल. म्हणजे कंपॅरिझनच नाही आहे त्यांच्या सिच्युएशनचं आणि माझ्या सिच्युएशनचं, काही कंपॅरिझन नाही आहे. माझ्या आयुष्यात काहीच लोएस्ट नव्हतं. मी जेव्हा हे पुस्तक वाचलंय 2016 मध्ये, मी 3 वेळा वाचलंय हे पुस्तक. आणि हे पुस्तक मला माझ्या मित्राने सजेस्ट केलं होतं. जेव्हा मी असा विचार करत होते की संपलं, आता आयुष्यात माझ्या काही राहिलं नाही, तेव्हा त्याने मला हे पुस्तक दिलं. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं झालं की काहीच नाहीये, म्हणजे मी काही एक्सपिरियन्सच केलेलं नाहीये, माझ्या आयुष्यात काही वाईट झालंच नाहीये, उलटं मी आणखी चांगलं काहीतरी करू शकते. फक्त एक होतं की आई वडिलांचं ऐकलं नाहीये आपण, एवढंच काहीतरी मी वाईट केलंय. आणि इथे गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामुळे हे असं आपण कम्पेअर पण नाही करू शकत. पण तो लोवेस्ट पॉईंट आता मला वाटत नाही, म्हणजे आता मी विचार केल्यानंतर. कारण जे झालं ते आता असं वाटतं की ते झालं म्हणून आज एक स्ट्रॉंग अंकिता कुठेतरी बाहेर आली. पण मी माझी स्टोरी ही जेव्हा सांगितली ना, कारण मी आधी कुठे काही याबद्दल बोलत नव्हते. कारण माझं असं होतं की प्रत्येक मुलीचं असतं, अरे आई वडिलांचं पण असतं, हे सांगितलं तर आपल्या मुलीचं लग्न होईल का, हे सांगितलं तर काय होईल. पण माझं असं होतं की नाही झालं लग्न तर काय फरक पडणार आहे, नाही होणार तर ठीक आहे ना, मी बोलणार याच्याबद्दल. आणि मी जेव्हा अपफ्रंटली बोलले, माझ्याच यूट्यूब चॅनलवरती बोलले की मी कोणाला तेव्हा जास्त सबस्क्रायबर्स वगैरे पण नव्हते. पण ते बोलण्यामागे पण माझं एक कारण होतं की आज सिंधुताईंबद्दल जर तू बोललास की तेव्हा त्यांचं 9व्या वर्षी लग्न झालं, अशा व्यक्तीशी लग्न झालं ज्याचं वय 35 वर्ष होतं, मग त्यांनी असे असे त्रास सहन केले, हे तू आत्ताच्या कुठच्या मुलीला सांगशील तर ती म्हणणार हा ते तेव्हा होत होतं ना, आता असं थोडी होतं, असं होतं. सो मी आत्ता जे बोलले त्याने माझी आत्ताचीच जनरेशन बघणार आहे ना की हिने हे सफर केलंय, यातनं ही अशी बाहेर आली आहे, तर आपणही ते करू शकतो. मी सिंधुताईंबद्दल वाचू शकते, मी सिंधुताईंबद्दल ऐकू शकते, आणि त्यातनं मी काही इम्प्लिमेंट नाही करू शकणार आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे केलं तसं सेम, कारण तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. पण मी माझ्या सिच्युएशनमध्ये सांगितलं की मला असं झालं बाबा की माझ्या आईवडिलांनी खूप शिस्तीत ठेवलं होतं, त्याच्यामुळे मला काही गोष्टी चांगल्या वाटल्या म्हणून मी चुकले. तर हे आत्ताची मुलं रिलेट करू शकतात. म्हणजे मी तो व्हिडिओ माझा पोस्ट केल्यानंतर कितीतरी मुली अशा आहेत ज्या येतात, मला मिठी मारतात, रडतात आणि मला सांगतात की तू बोललीस, पण मला असं वाटलं की तिथे मी बोलतेय, माझी एवढी हिंमत नाही आहे बोलण्याची, पण तू बोललीस त्याच्यामुळे मला ती हिंमत मिळाली. सो हे कुठेतरी मला ते पॉझिटिव्ह वाटतं की माझ्या बोलण्याने काहीतरी हा इम्पॅक्ट पडला, त्याच्यामुळे जे झालं ते चांगलंच झालं. आणि मला एक प्रामुख्याने जेव्हा मी ते ऐकली तुझी स्टोरी, मला कुठेही असं वाटत नाही की यू आर प्लेइंग अ विक्टिम कार्ड, की तू लोकांची सिंपती गोळा करतेस. का माहितीये? 2 वाक्यांमुळे. एक वाक्य तू बोललीस की जस्ट बिकॉज आमचं जमलं नाही म्हणजे तो नालायक, तो वाईट असं नाही. हो, वी आर नॉट सुटेबल टू इच अदर, राईट. आणि दुसरं की तो ठीक आहे, तो माझ्यासाठी चांगला नव्हता, पण त्याची आई, युजली मी जिथे जिथे
लग्न मोडली आहेत किंवा जिथे स्प्लिट्स आहेत ना, ज्यांना मी विचारलं की व्हॉट वेंट रॉंग, पटकन उत्तर आलं एव्हरीथिंग वेंट रॉंग. हम्म. पण तू तसं नाही बोललीस. हा. राईट. आय थिंक हे कुठेतरी खूप महत्वाचं आहे. आणि का खोटं बोलायचं? म्हणजे मी तरी सुद्धा माझ्या आयुष्याचा सोशल मीडियावरती म्हणेन की मी फक्त 10%च गोष्ट सांगितली. ज्या गोष्टीतनं लोक काही घेऊ शकतात अशा गोष्टी मी सांगितल्या. कारण कुठेतरी मला प्रत्येकाचं आहे, कारण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात पुढे निघून जातो. सो त्याच गोष्टींमध्ये राहण्यात काही अर्थ नाही. आणि विक्टिम कार्ड प्ले करून काय, मी माझ्या आयुष्यात व्यवस्थित आहे, माझं सगळं व्यवस्थित चाललंय, मला सिंपतीची गरजच नाही. पण मला माहिती आहे की चल ठीक आहे, माझं ह्या सगळ्या व्हिडिओमुळे माझं लग्न नाही झालं, मराठी ह्याच्या कल्चरप्रमाणे जर आपण हे केलं की अरे हिच्याशी कोण लग्न करणार आहे वगैरे, असं नाही झालं. पण 4 मुलींची जर आयुष्य कुठेतरी चांगली होत आहेत ना, तर माझ्यासाठी त्या 4 मुलींची आयुष्य जास्त महत्त्वाची वाटली मला. त्याच्यामुळे मी तो स्टँड घेतला आणि मी बोलले त्याच्याबद्दल. आणि असं नाही बोललंय कोणी, असं म्हणजे जी माझ्या वयातली मुलगी किंवा असं कोणी बोललेलं नव्हतं. आणि त्याने बऱ्याच मुलींना फायदा झाला. गुड गुड. जसं तुझ्या आयुष्यात हे पुस्तक 2016 साली आलं, राईट? अँड इट वॉज अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन फॉर यू. माझ्या आयुष्यातलं लोएस्ट पॉईंट, कारण जेव्हा मी हे वाचलं मला सगळं ते मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. तर कॅन आय शेअर दिस विथ यू? माझे 3 स्टार्टअप्स इन अ रो फेल झालेले. 70% आयुष्यातले सेव्हिंग संपलेले. सो 3 फेल्ड स्टार्टअप्स ऑन लिंक्डइन प्रोफाईल अँड 1 फेल्ड रिलेशनशिप ऑन माय फेसबुक प्रोफाईल. ती पण सोडून गेली कारण खिसाला भोग पडलेलं. आणि एका पुरुषाच्या अगेन्स्ट जे काय ॲलिगेशन लावते, 48 ॲलिगेशन्स होते. मग ते वुमनायझर, अल्कोहॉलिक आणि काय नाही, सगळं. आणि असं थरथर कापत होतो मी. आता माझ्या घरच्यांचं काय, ठीक आहे, मला माहिती आहे मी नाही वाईट केलंय, पण माझ्या घरच्यांची आबरू वगैरे. अँड डिसाइडेड आय विल नॉट सी द नेक्स्ट डेज रायझिंग सन. संध्याकाळचे 8 वाजलेले. मी घरी एकटा होतो, सोफ्यावर बसलो लिव्हिंग रूममध्ये. मी उठलो, 3 पावलं चाललो. 1, 2, 3 जे काय गोळा करायला, जे हँग करायला लागतं ते शोधण्यासाठी. 3ऱ्या पावलाला लाईट गेले, पूर्ण अंधार. तर कसं शोधायचं ना? आता रोज आपण मरत नाही. मी पुन्हा 3 पावलं मागे चाललो, सोफ्यावर बसलो. आणि मला माझ्या भावाचे शब्द आठवले. माझा भाऊ 12 वर्षांनी मोठा आहे. सो मोर ऑफ अ फादरली फिगर अँड लेस ऑफ अ फायटर सिबलिंग. म्हणजे बहीण भावांमध्ये जे मारामारी होती कधीच झाली नाही. तो नेहमी म्हणायचा मला की अमृत, व्हेन एव्हर यू आर स्टक अप विथ द क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट, यू आर कन्फ्युज, पुढे काय करायचं कळत नाही, रीड रँडम, काही वाच. आता तुला कळलं मी का पुस्तकं आणि मेक इंडिया रीड मिशनवर आहे. बाजूला एक पुस्तक पडलेलं, मी घेतलं, फ्लॅशलाईट ऑन केला कारण अंधार होता आणि वाचायला लागलो. कृष्ण आणि बलराम जगातून जात होते. तुला म्हणजे बलराम इज द एल्डर ब्रदर ऑफ कृष्णा. अंधार होतो. कृष्ण बोलतो की आता आपण दोघेही नको झोपी जायला, मी झोपतो, तू जागा राहा, लक्ष ठेव, काही होऊ शकतं, तू थकलास की मला सांग, मी ड्युटी करेन माझी आणि तू झोप. बलराम बोलतो ठीक आहे. कृष्ण झोपून जातो. बलराम चालतोय. एक राक्षस येतो आणि किंचाळतो. बलराम घाबरतो अँड दॅट गिव्स कॉन्फिडन्स टू द मॉन्स्टर. आणि मॉन्स्टर मोठा होतो साईजमध्ये आणि बलराम छोटा होतो. असं परत होतो. तो किंचाळतो, अजून तो मोठा होतो, बलराम छोटा होतो. आणि बलराम एवढा घाबरतो, तो किंचाळतो कृष्णा, आणि चक्कर होऊन खाली कोसळतो. कृष्णाला चुकून वाटतं की माझ्या भावाने हाक मारली आहे, त्याला सगळं माहीत नाही की आता माझी पाळी आहे, तो झोपलाय. कृष्णा चालायला लागतो. तोच राक्षस, त्याला माहिती की डरकाळी फोडल्याने माणूस घाबरतो, तो ओरडतो. आणि कृष्ण आरामात बोलतो काय पाहिजे, कशाला ओरडतोयस. आणि यावेळेला काहीतरी वेगळं घडतं. तो मॉन्स्टर छोटा होतो, राक्षस छोटा होतो आणि कृष्णा मोठा होतो. असं करत तो राक्षस एका छोट्या गोटीच्या साईजचा होतो. कृष्ण त्याला उचलतो, धोत्याला गाठ बांधतो आणि झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे भावंड पुन्हा चालायला लागतात. आणि बलराम म्हणतो तुला माहिती आहे का, काल रात्री एका आवाडेवर राक्षसाने मला ऑलमोस्ट मारलेलं. आणि कृष्ण बोलतो थांब, तू ह्याच्याबद्दल बोलतोयस, हा तुला मारणार होता. आणि द एपिक मेसेज, वेदव्यास, तुला माहिती स्टोरीज फ्रॉम गीता महाभारत, वेदव्यासाला म्हणायचं होतं की फेस व्हॉट यू मस्ट फेस. दॅट मॉन्स्टर वॉज जस्ट मेटाफरला मराठीत काय म्हणूया आपण, रूपक किंवा प्रतीक होतं ऑफ द प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस ऑफ युअर लाईफ. इफ यू एस्केप, त्याला अवॉइड केलं, एस्केप करायचा प्रयत्न केला, तो प्रॉब्लेम तुमच्यापेक्षा मोठा होणार. अँड दॅट प्रॉब्लेम विल गेन कंट्रोल ओव्हर यू. बट इफ यू फेस व्हॉट यू मस्ट फेस, यू बिकम बिगर दॅन द प्रॉब्लेम अँड यू गेन कंट्रोल ओव्हर. आणि हे वाक्य आकाशवाणीसारखं त्या अंधार खोलीत काहीतरी झालं आणि तो वाईट विचार स्वतःला संपवण्याचा पुन्हा कधी नाही आला. थँक्स टू अ बुक दॅट सेव्ड माय लाईफ. अँड ऑल्सो थँक्स टू महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड. त्याची लाईट गेली नसली तर आज कोणतरी इथे त्यांना कोणतरी दुसरा होल घ्यायला लागला असता. सो अजूनही ते आठवलं की अंगावर काटा येतो. मी लढलो आणि नंतर मी जिंकलो सुद्धा. पुढच्या चॅप्टरमध्ये वळूया
की जसं मी म्हटलं की नेव्हर प्लेड अ विक्टिम कार्ड अँड आय रिअली लाईक दॅट. कारण युजली मी बघतो की ज्याला कावीळ झालेलं असते त्याला सगळंच पिवळं दिसतं, पिवळं दिसतं. पण तसं तुझ्या बाबतीत मला नाही दिसत. आय एम प्राऊड ऑफ यू. एक प्रामुख्याने मला सिंधुताईंची एक क्वालिटी खूप आवडली, नेगेटिव्ह मध्ये पण पॉझिटिव्ह शोधून. हा. काही वाक्य आहेत, मी वाचून दाखवतो. की त्यांनी म्हटलंय की माझ्या आईनी माझ्यावरती प्रेम केलं नाही म्हणून मला आईच्या प्रेमाची किंमत कळाली. आणि दुसरं वाक्य नवऱ्याबद्दल की तुम्ही मला काढलं म्हणून आज हे सगळं घडलं, हो. तुम्ही मला सोडलं म्हणजे मी असे हात टेकले काही असं एवढं मोठं मन माणसाचं असू शकतं, राईट. सो तू ह्याच्यावर काही कमेंट करायला आवडेल तुला, की तू असं कधी नेगेटिव्ह मध्ये पण काही सिल्वर लाईन बघितलीस आणि त्यातनं कधी चांगलं घेतलंस? ह्या पुस्तकामधून मी तेच शिकले की निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह बघायचंय, पण मला आयुष्यात ते इम्प्लिमेंट करायला खूप मेहनत करायला लागते अजूनही. की निगेटिव्ह मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह, मला ते स्वतःला आठवून द्यायला लागतं की नाही नाही, हे निगेटिव्ह आहे, तुला पॉझिटिव्हच विचार करायचा आहे. तर ते एवढं सोपं नाहीये. म्हणजे आता आपण इथे बसून बोलू शकतो, पण त्या सिच्युएशन मध्ये तो माणूस असतो ना, त्याच्यासाठी ते वापरात आणणं खूप कठीण असतं. की आता माझ्या आयुष्यात हे सगळं, कारण आपण आपल्या आजूबाजूला त्या निगेटिव्हिटीचा एवढा डोंगर उभा करतो ना, की आपल्याला ते खूप वजन वाटायला लागतं आणि मग असं वाटतं की आता मी जीव दिला तर सुटेन याच्यातून, हेच वाटतं. राईट. त्याच्यामुळे त्या त्या सिच्युएशनला तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, हे कोणी सांगितलं जरी तरी सुद्धा तो पॉझिटिव्ह विचार येत नाही. त्याच्यामध्ये एकनाथांचं मी वाचलं होतं. संत एकनाथांवरती एक व्यक्ती थुंकून जात होता, मुद्दामून थुंकून जात होता. तर संत एकनाथ जाऊन आंघोळ करून आले, बसले. असं त्याने बऱ्याच वेळेला केलं. तर संत एकनाथ आंघोळ करून येऊन बसले आणि त्याच्यानंतर त्या समोरच्या माणसालाच लाज वाटली. मग त्याने त्यांची माफी मागितली आणि त्याच्यावरती एकनाथांनी मोठ्या मनाने त्याला माफ केलं, हे सांगून की तुझ्यामुळे मला एवढ्या वेळेला आंघोळ करण्याची म्हणजे स्नान करण्याची संधी मिळाली. आता हे आध्यात्मिकदृष्ट्या फार छान आहे. पण आता तू म्हणशील सामान्य माणसाच्या आयुष्यात हे नाहीये ना तसं शक्य. म्हणजे एखादा माणूस तुम्हाला सतत त्रास देत असतो किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला सतत त्रास होतोय आणि तुम्ही माफ करताय, तर याचा अर्थ तुम्ही जगाच्या दृष्टीने दयाळू होत नाही. माझ्या मते तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या मूर्ख आहात. कारण जेव्हा तो व्यक्ती मुद्दामून थुंकतोय हे तुम्हाला कळतंय, तेव्हाच जर त्याच्या थोबाडीत मारली किंवा तेव्हाच जर त्याला सांगितलं, तर परत तो ते कृत्य करणार नाही. हे आता करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं आपण दुसऱ्याला सांगत बसण्यापेक्षा मी असं वाटतं की तुम्हाला व्यावहारिकदृष्ट्या काय योग्य वाटतंय ना, ते त्यावेळेला करा. तुम्ही स्वतःला थांबवून ठेवलं ना, की मग ते निगेटिव्हिटी, मग डिप्रेशन आणि मग ते आपण आपल्या आजूबाजूला क्रिएट करून त्याच्यात जातो. म्हणून तर सायकियाट्रिस्टची दुकान चालतात. गुड ऑब्झर्वेशन. माझ्या हे बाबतीत मला तसं आहे. आवडतं की तू ह्या पुस्तकातून दुसऱ्या पुस्तकाला जोडून एकनाथांचं दिस इज रिअल रीडिंग म्हणजे हे हा. मला खूप आवडतं. त्यातून मला एक जो मी बोध घेतला आता तुझ्या ऐकता ऐकता, की जेव्हा गांधीजी पण म्हटले ना की एका गालावर मारलं की दुसरा दुसरा वापर गाल करा, पुढे लोक खूप थट्टा करतात त्याची. मला वाटतं की त्यांना हे लिटरली बोलायचं नव्हतं की जर समोरच्यानी शिवी दिली आणि मीही मग पुन्हा शिवी शिवी दिली तर तो जिंकला. हो. कारण मी तुम्हाला आता ते माझा धर्म सोडून त्याचा धर्म पत्करला, कारण त्याचीच शिव्या देण्याची हे आहे काय म्हणतात फितरत आहे, राईट. सो कदाचित त्यांना हे म्हणायचं होतं. आपण लिटरली ते मिनिंग घेतलं. असं गाल ऑफर ऑफकोर्स करणार नाही, मी लावून देणार. अं, एक मला गोष्ट जरा वेगळी वाटली किंवा विचित्र वाटली त्यांच्या भाषणांमध्ये, मी तू पण ऐकलं असेल की, आणि आय कॅन अंडरस्टँड की सिंधुताईंना रामावरती खूप राग आहे. प्रभू रामचंद्र, जो ज्या माणसाने बायकोला सोडलं म्हणून ते रामाला नाही मानत, ते कृष्णाला मानतात. आणि आय कॅन अंडरस्टँड. माझे बाबा पण ना कट्टर नास्तिक आहे ना. नास्तिक म्हणजे शिव्याच घालतात देवाला. आणि मी बाबा बोलत, बाबा असं का करताय, कोणी आलं असं धार्मिक कोणी भावने की ते सुरूच. मग विचित्र वाटतं माणसाला. पण नंतर मला कळलं की बाबा असं का वागतायत. मी जरा शोध घेतला, तर बाबांना विचारलं, तर मग मला कळलं की आपले जे बिलीफ्स असतात ते आपल्या अनुभवाने तयार होतात, राईट. तर बाबा जेव्हा 5-6 वर्षाचे होते तेव्हा देवळात त्यांचे बाबा गेले, म्हणजे माझे आजोबा काय हार्ट अटॅकने गेले असतील आणि कोणी मदतीला आलं नाही. तर तो राग की देव समोर आहे आणि म्हणजे ते हे पण घ्यायला, डेड बॉडी पण घ्यायला कोणी काहीतरी साथ चालू होती, प्लेग असेल का खूप जुने काळ असं. तर आय कॅन अंडरस्टँड. मग मला कळलं की हा आपल्या अनुभवाने आपले बिलीफ सिस्टम्स तयार होतात, राईट. ऑफकोर्स ते चुकीचं की दुसऱ्याला नाही, इट्स अ पर्सनल चॉईस. मी त्याला म्हटलं की देव मानायचं किंवा नाही मानायचं पर्सनल चॉईस आहे, राईट. सो तुझं काय, तुझे असे काही बिलीफ तयार झाले, तुला वाटतं की ह्या अनुभवामुळे माझे बिलीफ तयार झाले, इट्स नॉट ट्रूथ, इट्स बिलीफ सिस्टम.
नाही, असं काही बिलीफ्स तर नाही झाले, पण माझा देवावरती प्रचंड विश्वास आहे. म्हणजे मी एवढं देव करत नाही, माझ्या बाबांना भेटू पण नकोस. पण माझा देवावरती आहे विश्वास. म्हणजे की देव आहे आणि आपल्याला तो आपल्यासाठी तो चांगलेच मार्ग निवडतो. म्हणजे जेवढं काही झालं ना आयुष्यात, मी जेवढं काही चुका केल्या किंवा काही केलं त्यातनं मी काहीतरी चांगलंच केलंय. आता चांगल्या चांगल्या गोष्टी करते अजूनही. म्हणजे एवढे करिअर पाथ पण माझे असे असे चेंज झालेत की मला असं कळत नाही की मी काय करतेय, मला कोण सांभाळतंय, कोण एवढं. की इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर मी इंटरनॅशनल स्कूलचे ट्युशन्स घेत होते. सगळं करत करत कुठे इकडे कसे आले मलाच कळलं नाही. सो त्यामुळे माझा देवावरती विश्वास आहे. पण त्यात असं होतं की पत्रिका हा विषय जो असतो ना, ह्या विषयावरती माझं नंतर असं व्हायला लागलं की खरोखर पत्रिका वगैरे खरीच असते वाटतं. कारण आमच्या घरी ते ब्राह्मण असल्यामुळे ते पत्रिका आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप जास्त हे होता की गोत्र, त्याच्यानंतर ते सगळं ते सेम नसलं पाहिजे लग्न करताना येते. मग मला असं वाटायला लागलं की कदाचित ते सेम होतं म्हणून माझ्या आयुष्यात असं झालं का वगैरे. ह्या सगळ्या अंधश्रद्धेमध्ये मी गेले आणि एक आयुष्यात वेळ असा आला की 4 ॲस्ट्रोलॉजरना आपण भेटतोय, 4 जण वेगवेगळ्या 4 गोष्टी सांगतायत. तर विश्वास कोणावर ठेवायचा आहे? आणि तेव्हा असं होतं की आता बस झालं, मला माझ्यावरतीच विश्वास आहे. मला जे करायचं ते मला करायचंय. मग तेव्हा असं कळतं की नाही, तुम्ही आयुष्यात तुम्हाला जे वाटतं, योग्य वाटतं, म्हणजे चुकीचं वाटलं तरी सुद्धा. आता माझी आई मला सांगते की आता तुझ्या आयुष्यात निर्णय खूप चुकतात, तर आता तुझ्यासाठी आम्हाला डिसिजन घेऊ दे. तेव्हाही मी आईला सांगितलं की माझ्यासाठी तुम्ही निर्णय घेऊच नका कोणते. मी जेव्हा चुकीचा निर्णय घेणार ना, तेव्हा मला माहित असणार की त्यातून कसं उभं राहायचंय. माझ्यासाठी तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर मी आयुष्यभर एका खुर्चीवर बसून आरामात तुम्हाला फक्त दोष देत बसणार. पण मला माझा निर्णय घेऊ द्या. चुकले तरी उभे राहण्याची संधी मलाच द्या. व्हेरी गुड. सो ते तेवढंच मी शिकले आता. नेक्स्ट क्वालिटी सिंधुताईंबद्दल जी पुस्तकात मला आढळली, तसं आईन्स्टाईन हम्म. अल्बर्ट आईन्स्टाईनचा IQ खूप हाय होता का, ते हो. 170 वगैरे होता. IQ इज इंटेलिजंट कोशंट. तसं मला वाटतं सिंधुताईंचा इमोशनल कोशंट किंवा एम्पॅथी कोशंट प्रचंड हाय होता. हे मला का त्या ह्या स्टोरीमधनं मला जाणवत आहे की जेव्हा त्यांना गाता येत होतं ना, कारण वडील हो. वडील गात होते, तर ते गाणं गात गात ट्रेनमध्ये भीक मागत होते स्वतःसाठी आणि हो. बाळासाठी. आणि मग स्टेशनवर इतर भिकाऱ्यांना बघायचे की त्यांना आज मिळालं नाही, ते त्यातलं शेअर करायचे. आई शपथ. म्हणजे ह्यातनं मी एक कोट तयार केला स्वतःचा की हाऊ मच यू कॅन शेअर हॅज नथिंग टू डू विथ हाऊ मच यू हॅव. येस. अफोर्डेबिलिटी इज इन युअर माइंड, नॉट इन युअर पॉकेट. आणि हे जे बोलतात ना सगळे की मी आधी कमवणार 40-50 पर्यंत, हो. देन आय विल गिव्ह इट बॅक टू द सोसायटी, घंटा. मला आता नाही हे होत. पटतच नाही. हे सगळं तुम्ही उल्लू बनवलं, तुम्हाला काय करायचं नाहीये. तुम्ही नुसतं पोस्टपोन करा. तुम्ही स्वार्थी आहात, हे ऍक्सेप्ट करा. मी करेन, मी नंतर करेन, असं काही नसतं. सो हे आत्तापासून आपल्याला शेअर करायचंय, जे काय असेल ते. म्हणजे माझ्याकडे एक भाकरी असेल तर मी अर्धी देईन, हो. अर्धी असेल तर त्याची अर्धी, राईट. सो मला बरीचशी सिमिलॅरिटी दिसते तुझ्यात आणि सिंधुताईंमध्ये, की त्यांचं एक टिपिकल वाक्य आहे, भाषण है तो राशन आहे. तर त्यांचं कला होती ओरेटरी स्किल्स, त्यांना बोलता येत होतं छान, आणि म्हणून ते पैसे गोळा करून ते आश्रमासाठी वापरत होते. तुलाही छान बोलता येतं आणि तू बोलून बोलूनच युट्यूब स्टार झाली आहेस. सो ही तुझी जर्नी, म्हणजे तू इन्स्पिरेशन घेतलंच आहे त्यांच्याकडनं, तर तुला वाटतं की हे खूप सिमिलर आहे? हो, मी आता तुला सांगू की माझे इतरांच्या तुलनेत फॉलोअर्स खूप कमी असतील. पण मी एका दिवशी जर एखादी पोस्ट टाकली की मला अमुक अमुक ठिकाणी एखादी मदत करायची आहे, मी एका दिवसाला 1,00,000 रुपये उभे केलेले आहेत एका दिवशी. असं मी बऱ्याच वेळेला केलंय. आय थिंक 5-6 वेळेला केलंय. लोकांनी काहीही विचार न करता माझ्या पर्सनल अकाउंटमध्ये पैसे दिले आणि त्यांनी मला सांगितलं की तू NGO चालू कर तुझा, कारण आम्हाला तुझ्यावरती विश्वास आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला एक असा NGO मिळाला की जो फ्रॉड होता. पण ते सुद्धा मी अपफ्रंटली लोकांना सांगितलं की हे मी इथे यांना मदत केली आणि अजूनपर्यंत मला पावती सुद्धा दिली नाही. तुमचे पैसे होते, मी यांच्यापर्यंत पोहोचवलेत. तर हे सगळं लोक करतात माझ्या, म्हणजे 20,000 30,000 डोळे बंद करून असे, अंकिता तू बोललीस ना, घे. सो हे मी काहीतरी कमवलंय आणि मी ते आत्ता कसं असतं ना की गरिबांना मदत करायला आता बरेच जण येतात, कारण सोशल मीडिया एवढं झालं की त्याला काहीतरी दिलं, मी व्हिडिओ टाकला की मी फेमस होते. पण मी व्हिडिओ टाकणार नाही आणि तुम्ही मला मदत करा असं मी जर सांगितलं ना की मी व्हिडिओ नाही टाकणार आहे पण तुम्ही मला पैसे द्या, तरी सुद्धा लोक मला पैसे देतात. कुठेही आमचं नाव पोस्ट करू नको, कुठेही काही करू नको, हे घे पैसे, तू कर मदत. सो हे कुठेतरी मी एक चांगलं कमवलंय असं मला वाटतं आणि त्याचा मी चांगल्या ठिकाणी वापर करते. मध्ये एक मला मुलगी अशीच भेटली होती की ती मला बोलली की नाही आहे सध्या परिस्थिती, पण मी शिवणकाम शिकतेय, तर मी चांगली ती मशीन घेणार आहे आणि ती मशीन घेतल्यानंतर मी त्याच्यावर छान छान ड्रेस शिवणार. आणि तिने माझ्यासाठी एक ड्रेस शिवून आणला होता की हे ताई हा तुझ्यासाठी म्हणून. कोल्हापूरची होती ती आणि मला ते खूप असं छान वाटलं. आणि कधी कधी आपल्यालाही वाटतं ना, आता
आत्ता जिथे मी आहे तिथे मी असं विचार यार अंबानीकडे एवढा पैसा आहे, दिले त्याने 1 करोड रुपये मला सहज, घे, तर मला किती भारी वाटेल. असं प्रत्येक जण विचार करत असेल ना की कोणीतरी मला ही छोटीशी मदत केली तर मी काहीतरी करू शकतो. आणि तिच्याकडे ती कामासाठी म्हणजे ती काहीतरी मेहनत करायचा विचार करत होती. सो मुंबईत आल्यानंतर मला असं आलं की कोणती मशीन आहे, मी तिला असं सहज विचारलं कोणती का मशीन आहे जी तू म्हणत होतीस, तर ती 25,000 रुपयाची मशीन होती. तर मी विचार केला की काय करू. आणि माझ्याकडे थोडेफार पैसे म्हणजे तसे कमीच होते की मी 25,000 रुपये टाकले तर नाही होणार आहे. तर मी बऱ्याच एक सोशल मीडियावरती असं एक छोट्याशा ह्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये हे टाकलं की असं असं आहे, मदत करायची आहे, तर कोणी पैसे देणारं असेल तर सांगा. तर बरेच जण आले की किती पैसे, 25,000 घे, 25,000 असे पण आले. पण मला असं होतं की नाही, मला पण काहीतरी द्यायचे त्यात, तर तुम्ही किती करू शकता. असं मी एकाकडनं 4,000 रुपयेच फक्त घेतले, बाकीचे पैसे मी माझ्याकडनं त्याच्यामध्ये हे केले, इन्व्हेस्ट केले. आणि मी त्या मुलीला मशीन पाठवून दिली. मी तिला म्हटलं की मेहनत कर, ह्या मशीनवरती खूप काही शिक, स्वतःच्या पायावरती उभी राहा, कोणावरती अवलंबून राहू नकोस. म्हणजे आता ती मशीन तू लग्न झालीस तरी घरी घेऊन जाऊ शकतेस, सो तू असं काहीतरी काम करू शकतेस, सो तू ते काम कर, त्यात नवीन नवीन काहीतरी शिक. आणि तुला खोटं वाटेल, 2 दिवसांनी माझ्याकडे असे काही प्रमोशन झाले की माझा बँक बॅलन्स एकदम तगडा झाला. तर मला असं वाटलं की देवा तू आहेस म्हणजे कुठेतरी, की मी कोणाला तरी मदत केली पण त्याने तू मला तितकीच मदत केलीस. आणि मग मला असं वाटलं की नाही, ह्याचं पण काहीतरी आपण 1% लोकांसाठी वापरला गेला पाहिजे. सो मी तो विचार करत नाही की मी आत्ता कमवेन आणि नंतर हे करेन, मी करतच असते. पण एक आहे की बाबांकडनं मी असं ऐकलं होतं, आजीकडनं सॉरी, लक्ष्मीला जेवढं तुम्ही खेळता ठेवता ना तेवढं लक्ष्मी तुमच्याकडे येत राहते. आणि लक्ष्मी जेवढ्या चांगल्या लोकांपर्यंत चांगल्या कामासाठी तुम्ही पोचवता तेवढं ती येते. आणि माझी आई मला नेहमी ओरडत असते, लक्ष्मीच्या मागे धावू नको, सरस्वती नाराज होते. मग मी म्हणते आई मी पुस्तकं पण वाचते, माझं सरस्वतीवरती पण तेवढंच प्रेम आहे, लक्ष्मीवरती पण तेवढंच प्रेम आहे. आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी दोन्हींची तेवढीच गरज आहे. वाचनही तितकंच महत्वाचं आहे पण पैसाही आयुष्यात तेवढाच महत्वाचा आहे. Right. म्हणजे ते मराठीत एक म्हण आहे ना, देणाऱ्याने देत जावे, देते जावे. घेणाऱ्याने घेत जावे. मला कळायचं ना, मला राग यायचा उलट असं. मला पण. आणि ते देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घेत, मला 10वी पर्यंत अर्थ नव्हता कळला खरं तर, का हात घ्यायचे त्याचे, तुम्ही करा ना तुमच्याने असं. पण तो त्याचा अर्थ आहे की यू शुड टेक हिज कॉन्डक्ट, हा. पुढे यू पेड फॉरवर्ड. तर परवाच एक गोष्ट झाली. सो माझ्या टेरेसवर आम्ही 3-4 मित्र व्यायाम करतो सकाळी 6 वाजता. आणि एक मुलगा जुनी ट्रॅक पॅन्ट आहे, तर त्याचं एवढी जुनी भोकं पडलेली, तर ते नाडी बिडी सगळं इलास्टिक गेलेलं. तर तो व्यायाम करायचा बँड होता, तो बांधून तो व्यायाम करत होता, कारण पॅन्ट पडत होती त्याची. तर मला जाणवलं की याचं थोडी परिस्थिती खराब आहे. तर मी त्याला नंतर बोलवलं की माझ्याकडे थोडे एक्स्ट्रा ट्रॅक पॅन्ट्स आहेत, तर 2 तुला मी देतो. तर तुला दादा नको 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 म्हणून, नाही मी मदत नाही घेणार. म्हटलं असं नाही आहे, हे बघ आता मी फायनान्शियली आय एम बेटर दॅन यू, तर मी तुला मदत करतो, तो घे. मदत घेण्यात पण प्रॉब्लेम नाही आहे, ह्यात इगो दाखवू नकोस तू. पण पुढे जाऊन तू मला परत काय देऊ नकोस, यू पे इट फॉरवर्ड. उद्या जेव्हा यू विल बी इन अ बेटर पोझिशन, इन माय पोझिशन, अँड समबडी एल्स इज लेसर दॅन यू, यू हेल्प हिम. हे खरं त्या म्हणीचा अर्थ आहे की देणाऱ्याचे हात घ्यावे. पण मी हे सुद्धा लोकांना सांगत नाही, वाटलं तर करा, नाही करायचं नका करू. मला, मी तर अपेक्षाच ठेवत नाही की मी कोणाला तरी मदत केली आहे, उद्या जाऊन तो व्यक्ती मला 4 लोकांमध्ये ओळखेल किंवा म्हणेल की हिने मला मदत केली होती म्हणून मी आज. ओळखही ठेवू नका, मला वाटलं मी मदत केली सोडून दिलं, हे सिम्पल. हे सगळ्यांनी जर हे केलं ना तर बेस्ट. आपण अपेक्षा ठेवतो ना तिथे आपल्याला जास्त त्रास होतो, जो मला आधी झाला होता. म्हणून मी आता अपेक्षाच ठेवत नाही. मला वाटलं माझ्याकडे होते पैसे, मी मदत केली. तुला माफ करणं ही जी क्वालिटी सिंधुताईंची आहे ती तुझ्यात आहे का? म्हणजे तुझ्यावर जे काय इनजस्टिस झालं किंवा मी गैरसोय झाली किंवा व्हॉट एव्हर इट इज, तू इझिली माफ करतेस लोकांना? कारण सिंधुताईंनी केलं. स्वतःच्या नवऱ्याला परत ऍक्सेप्ट करणं, एवढा नालायक नवरा ज्यांनी मारलं, घराबाहेर काढलं गरोदर असताना, परत ते आश्रमात गेले म्हातारे झाल्यावरती आणि तरी ऍक्सेप्ट केलं, नॉट ॲज नवरा बट ॲज अ चाइल्ड, की तू माझा मुलगा म्हणून आता आश्रमात ऍक्सेप्ट करते म्हणून. हे खूप मोठं मन लागतं याला. सो इज इट इझी टू टू नो टू फॉरगिव्ह समबडी? नाही, माफ करणं म्हणजे जर तुम्हाला ते बॅगेज घेऊन तुमच्या आयुष्यात पुढे जायचं नसेल ना तर ते माफ करून द्यावं की चल बाबा, झालं ते झालं, तू तुझ्या रस्त्याला जायला मोका, मी माझ्या रस्त्याला जायला मोका. पण मला असं वाटतं माफ करताना पण समोरची व्यक्ती काय आहे ती बघून आपण त्याला माफ करावं. कारण सापाला दूध पाजलं तरी तो गरळ झोपतो. त्यामुळे माफ आपण कोणाला करतोय हे सुद्धा बघून माफ केलं गेलं पाहिजे. माफी यासाठी करावी कारण आपण
त्याच गोष्टींमध्ये आपल्याला जर राहायचं नाहीये ना, तर माझ्या मते एक मोठ्या मनाने माफ करून द्यावं, की मला आता यात काही म्हणजे परत परत त्याच गोष्टींमध्ये नाही राहायचं, म्हणून मी तुला माफ केलं आणि पुढे निघून जाऊ. सो माफ करणं तेवढं कठीण नाहीये, पण ते स्वतःवरती आहे की आपल्याला काय करायचं आयुष्यात. मला आता आता तू बघशील तर कायदा मुलींच्या बाजूने आहे म्हणून कितीतरी वेळेला किती गोष्टी रखडल्या जातात. तर माझं असं म्हणणं की तुम्ही त्या नात्यामध्ये खुश नाही आहात ना, तुम्हाला त्या नात्यातनं बाहेर पडायचंय, मग बाहेर पडा ना. त्याच्याकडनं मला हे हवंय, मला ते हवंय ना, त्याची मी वाटच लावणार. ह्यात आपला किती वेळ जातोय ना, हे त्या व्यक्तीलाही कळत नाहीये. मग मी फायनान्शियली जर इंडिपेंडंट आहे, तर मी त्या व्यक्ती मला तुझं काही नको, मी माझं बाबा तुझं माझं नाही पटलं, मी माझ्या रस्त्याला जायला मोकळी. इथे माफ करणं येतं. पण जर तेच आपल्याला करायचं नाही, मला तुझी वाटच लावायची, तर आपण तिथेच थांबतोय, आपण पुढे नाही जात आहोत. हे आपण करत राहतो. You're right, you're right. आगे बढ़ो पर पीछे भी मुड़ के देखो. हे सतत सतत ते वाक्य त्यांच्या बोलण्यात येतं. मला ह्याचं नीट नक्की कळलं नाही त्यांना काय म्हणायचं, की हेच म्हणायचं पीछे मुड़ के देखो म्हणजे काय? तुला हे वाक्याचा अर्थ कळलाय का? की आपण काय चुका केल्यात किंवा आपण आज जिथे आहोत ते मागच्या त्या गोष्टींमुळे आहोत हे मागे बघितल्यावरतीच कळतं. म्हणजे खूप जण म्हणतात की ते विसरून जायचं आणि पुढे जायचं. विसरणं सोपं आहे, आपण पुढे जातो. पण त्यातनं आपण काय शिकलोय हे सतत लक्षात राहतं आणि ते लक्षात असणं म्हणजे रुटेड असणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि तेवढं आपण आयुष्यात काय बघून आजपर्यंत इथे आलोय हे लक्षात असणं पण गरजेचं आहे. सो त्यांचं तेच म्हणणं आहे जे मला नेहमी पटतं. आणि त्यांनी जो आयुष्यात त्रास सहन केलाय ना, थोडं ऑफ ट्रॅक जाऊन तुला सांगते की त्यांना खूप त्रास म्हणजे फक्त घरच्यांकडनं नाही, त्यांना आज शेजाऱ्यांनी पण उभं नाही केलं त्यानंतर. म्हणजे असं नाही की घरच्यांनी टाकलं म्हणून शेजाऱ्यांनी नाही बाबा आमचा तुझ्यावरती विषय, कोणीच त्यांना उभं नाही केलं. माझ्या बाबतीत असं काही एवढं हे झालं नाही. पण जेव्हा मी सोशल मीडियावरती माझ्या पास्टबद्दल बोलले, त्यानंतर काही जणांनी पॉझिटिव्हली घेतलं, काही जणांनी ते निगेटिव्हली घेतलं. तर जो भोगतो त्याला माहीत असतं की हिने काय सहन केलंय. आणि माझं ते बोलणं हे त्या मुलींसाठी होतं की ज्यांनी अशा काही गोष्टी सहन केल्या की ज्या चुकल्यात हे त्यांना माहिती आहे, पण आता त्यांना काहीतरी आयुष्यात करायचंय, त्यांच्यासाठीचा तो व्हिडिओ होता. सो तो त्या व्यक्तींपर्यंत पोहोचलाय, त्याच्यामुळे मला आनंद होता. पण माझ्या घरी पण अश्लील लेटर्स आले. आता माझ्या घरचा ॲड्रेस शोधणं फार कठीण नाही, कारण आमचं रिसॉर्ट वगैरे आहे. सो रिसॉर्टच्या नावावरती अश्लील लेटर्स आले, ज्याच्यामध्ये अतिशय घाण शब्दांमध्ये लिहिलं गेलं होतं एखाद्या मुलीबद्दल. माझ्यासाठी लिहिलं गेलं होतं. आणि ते लेटर मी मुंबईत असते, माझ्या आई वडिलांनी वाचलं. आणि मी हा व्हिडिओ जेव्हा माझ्याबद्दलचा पोस्ट केला ना, मला आई वडिलांनी कधीही काही विचारलं नाही की आता अरे तू का बोललीस, आता कसं होईल, काही नाही. माझे आई वडील सुशिक्षित आहेत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बरोबर केलंयस. पण जेव्हा ते लेटर घरी आलं ना, तेव्हा माझ्या आईचं असं आलं की का असे घाण लेटर्स काय येत आहेत तुझ्यासाठी एवढे अश्लील. तर मी आईला म्हटलं की मला ते लेटर पाठवा. आणि आईबाबांनी ते दुसऱ्या दिवशी लेटर पाठवलं आणि ते लेटर मी जसंच्या तसं माझ्या सोशल मीडियावरती वाचून दाखवलं. तेवढेच अश्लील शब्द माझ्यासाठी लिहिलेले होते, पण मी ते वाचून दाखवलं. जेव्हा मी ते वाचून दाखवलं त्याच्यानंतर काही जणांचं असं होतं की किती घाण बोलते ही मुलगी, का वाचून दाखवते, हिला काय गरज आहे ते लेटर वाचून दाखवायची. पण कोणी हे म्हटलं नाही की कशी हिंमत झाली त्या व्यक्तीची एका मुलीबद्दल असं लेटर लिहून पाठवायची, किंवा त्या व्यक्तीला आपण शोधून काढूया आणि त्याला काहीतरी हे करूया. आपला समाज हा अजूनही तसाच आहे की मी बोलतेय, मी माझ्याबद्दल आलेलं घाण लेटर मी वाचून दाखवते, ह्याचा लोकांना त्रास होतोय. मलाही झालाच असेल ना त्रास की माझ्याबद्दल घाण बोललंय कोणीतरी आणि काही चूक नसताना. माझ्या आई वडिलांनाही झाला असेल त्रास की आपल्या मुलीबद्दल कोणीतरी घाण बोललंय, पण आपला समाज ते नाही बघत आहे. मग त्याच्यानंतर असं झालं की मी ते लेटर वाचून दाखवल्यानंतर माझ्या घरी माझ्यासाठी अशा बरीच चांगली चांगली लेटर आली, पण मी ती चांगली लेटर वाचून नाही दाखवली. स्वतःचं कौतुक काय वाचून दाखवायचं आहे ना, म्हणून मी ती वाचून नाही दाखवली. पण हे मला कुठेतरी बदलायची गरज वाटली की मी माझ्याबद्दल आलेलं वाईट लेटर वाचलं म्हणून लोकांना हा त्रास झाला की ही मुलगी घाण बोलते. मला काही घाण बोलायची गरज नव्हती, माझ्याबद्दल कोणीतरी बोलतंय. बरं त्या व्यक्तीने त्याच्यात ॲड्रेस लिहिला असतं तर माझ्यात एवढी हिंमत होती मी घरी जाऊन जोडलं असतं त्याला. पण त्याने ॲड्रेस लिहिला नाही. एक निनावी पत्र आलं होतं आणि मी निनावी पत्र अशानेच तो व्हिडिओ पोस्ट केला होता. सो हे आपण जेवढं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सोसायटीवर होण्यासाठी जेवढं पुढे येऊन आपल्या आयुष्यातल्या गोष्टी सांगू ना, तेवढं शेण आपल्यावरती फेकलं जातं, जे त्यांच्यावरती त्या काळात फेकलं गेलं आणि माझ्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून फेकलं गेलं. तुझा ही स्टोरी ऐकून मला अजून एक आयडिया ॲज अ सजेशन यू कॅन किंवा अप्रोच, की सचिन जेव्हा 0 आउट होतो कशा आपल्या तोंडावर शिवाय येतात. हो. 0 आउट. पण पार्थिव पटेल 0 आउट झाला आपल्याला वेळ पण नाही शिवाय घालायला. गेटिंग माय पॉइंट दॅट पीपल कॅन बुली यू, ट्रोल यू, अप्रिशिएट यू, हग यू, बट दे आर फाइंडिंग डिफिकल्ट टू इग्नोर यू. हेच आपलं यश आहे. हो. राईट. की विचार कर की तू घरी जेवतेस आईबाबांबरोबर आणि कामवाली बाई आली. ठीक आहे, कदाचित आई बघेल, तू तर जेवत बसशील.
सचिन आला, हिम्मत आहे आपण, कॅन यू कंटिन्यू इटिंग, इज सो सो ग्रेट, यू कांट इग्नोर हिम. सो आय थिंक ते लेटर ते आहे हो की त्यांनी तेवढा वेळ खर्च केला त्या आयुष्यातला तुझ्यावर, तेच तर मी काय बोलले नाही ते सोड. त्या व्हिडिओमध्ये की माझ्यासाठी एवढा वेळ खर्च करून ते लेटर जाऊन पोस्ट करणं, एवढी मेहनत घेतली गेली आहे, तर तेच कुठेतरी मला कमाल वाटतं की एवढा तुमच्याकडे वेळ आहे. तिथेच तू जिंकलीस. हो डिवाइन इंटरव्हेन्शन यांच्या आयुष्यात एक झालं की काहीतरी असं कोइन्सिडन्स झालेला की ते बसमध्ये भीक मागत होत्या सिंधुताई, आणि एक चहावाला, बस थांबलेली कुठेतरी, आणि एक बाहेरून चहावाला बोलला की मला तुम्हाला चहा पाजायचा आहे. हम्म. आणि यांना सवय नाही, ते भीक मागणाऱ्याला समोरून चहा, का रे बाबा तू का मला चहा देतोय, तर मी मगाशी तुमचं गाणं ऐकलं स्टेशनवर आणि मला ते खूप आवडलं, तर मला तुम्हाला एक कप चहा द्यायचा आहे फ्रीमध्ये. तर त्या उतरल्या आणि ती बस पुढे जाऊन त्याच्यावर वीज कोसळली आणि एकही माणूस जिवंत राहिला नाही, जळून राख झाली. म्हणजे हे एक सेकंड लाईफ त्यांना मिळालं. आता हे कोइन्सिडन्स म्हणा, डिवाइन इंटरव्हेन्शन, जे जे आपले बिलीफ सिस्टीम आहेत, तर असं काही तुझ्या आयुष्यात घडलंय कधी? नाही असं तर काही नाही म्हणता येणार, पण माझं आत्ता जे मी आयुष्य जगते तेच मला एक वेगळं आयुष्यच वाटतंय. कारण इमॅजिनच केलं नव्हतं ना, की मला असं वाटलं होतं की जे आहे त्यातच मी राहिले असते तर आज मी जे आहे ते करू शकले नसते. आणि माझी आई नेहमी मला सांगायची की मुलीने म्हणजे शिक्षण घ्या आणि कमवते म्हणा, म्हणजे नोकरी करा. अजूनही माझी आई मला नोकरी करायला सांगते हं. तिचं असं म्हणणं आहे की तू काही नाही करत आहेस, तू नोकरी कर. तू बोल मी युट्यूब साठी नोकरी करते. तरी पण नाही, तिला आता पण घरी गेले होते तेव्हा असं म्हणाले की बघ अजूनही आहे 1 वर्ष शिल्लक, नोकरी कर. मग 30 झाल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब ते प्रॉब्लेम होतो ना, 29 आत्ता माझं संपलं, तू कर आत्ता, आत्ता अजूनही वेळ आहे, करू शकतेस, नोकरी कर. नोकरी केला की तो वेळ जाईल तुझा असं. कारण कधी कधी आपण असं टेन्शनमध्ये बसलेलं असतं की टेन्शन दुसऱ्या गोष्टीचं असतं, पण आई वडिलांना वाटतं की नोकरी नाही आहे म्हणून टेन्शन आहे. सो ते एक मेंटर. पण मला असं नाही वाटलं, पण आत्ताचंच आयुष्य हाच मला माझा दुसरा जन्म वाटतो आणि त्याच्यामुळे मला तो कुठेतरी सार्थकी लावा असं वाटतोय की मी काहीतरी चांगलं समाजाला देऊ शकले ना तरी मला खूप आहे. की असं नाही की काही मला आता लग्न करून सेटल व्हायचं आहे म्हणून मी काहीतरी करते किंवा काही. मला जे आहे ते, आणि आपण जे बोलतो त्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर माझं एकच आहे की मी आरशासमोर उभी राहिल्यानंतर मला माझी लाज नाही वाटली पाहिजे. मी खरं बोलून आले म्हणून मी ताठ मनाने स्वतःकडे जर बघू शकते, मी जे काही बोलते मी खरं बोलते. मग ते समोरच्याला पटू दे नको पटू दे, पण मला जे वाटतं ते मी बोलते. मी कुठचाही मुद्दा असू दे, म्हणजे आता मला फॉलोवर्स मिळतील किंवा लोक मला अप्रिशिएट करतील म्हणून मी लोकांच्या बाजूने कधीच बोलायला जात नाही. मला जे वाटतं तेच मी बोलते आणि आतापर्यंत मी तेच केलं आणि यापुढे मी तेच करणार आहे. कुठेतरी टेकिंग फ्रॉम युअर मदर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, हम्म. की त्यांना त्यांच्या काळात इंटरनेटच नव्हता, नव्हतं. त्यांना ते नोकरी आणि शिक्षण आणि गव्हर्नमेंट जॉब त्याच्या व्यतिरिक्त काही माहीतच नाही. सो कदाचित म्हणून त्या असं बोलताय. तर कुठेतरी आपण पालकांना ही विनंती केली पाहिजे हो. की आता काळ बदललाय, एनी डॅम पॅशन और हॉबी कॅन बी कन्वर्टेड इन टू अ बिझनेस, Business. प्रोफेशन, मिशन, आणि आपण यू आर द स्टँडिंग एक्झाम्पल ऑफ धिस. अंकिता, आपण गेले अर्धा तास या पुस्तकाबद्दल बोलतोय, सिंधुताईंबद्दल बोलतोय. मी एक गोष्ट तुझ्याकडून लपवली, म्हटलं शेवटी सांगूया. लॉकडाऊनच्या आधी मला अबुधाबीमधनं व्याख्यानासाठी इन्व्हिटेशन होतं. इंटरनॅशनल कॉन्फरन्स होते. 2000 CAs फ्रॉम ऑल UAE कंट्रीज ते येणार होते, आणि माझ्याबरोबर दुसरे जे व्याख्यान देणारे होत्या सिंधुताई सत्रा. हो. त्यांचं व्याख्यान झालं, माझं व्याख्यान झालं, आणि माझं व्याख्यानाच्या आधी सो मी असा एक 10 वर्ष जुनी जीन्स घालून गेलेलो आणि असाच टी शर्ट होता. सिंधुताईंचं तर ती ठरलेली मळलेली साडी साडी. आणि वरून असं. तर त्यांचं भाषण झालं आणि एक जो मेन होता तो बोला की अमृत, यू डोंट हॅव अ ब्लेझर, युअर अ चार्टर्ड अकाउंटंट. सो मी एक CA आहे, पण आता मी ते काही करत नाही. म्हटलं नाही माझ्याकडे. आणि सिंधुताई माझ्या बाजूला बसलेल्या. तर त्या म्हणाल्या की अरे थांब ना, त्याचं बोलू दे ना त्याला, नंतर तू त्याच्याशी बोल म्हणून, ते ब्लेझर वगैरे. शी इंटरप्टेड. सो माझं झालं, मी माझी सगळी स्टोरी शेअर केली, अँड द सेम पर्सन सेड की नाही इट्स ओके, आय सॉरी म्हणून. आणि तरी संध्याकाळी मला पोह्यासाठी बोलवलं, पोहे खायला आणि सिंधुताईंबरोबर. सो माझं स्वतः एक जवळून मी त्यांना बोललोय, 2 तास फ्लाईटवर त्यांच्याबरोबर होतो. सो हे सिक्रेट मी तुला शेअर करायचं होतं. मग आता इथपर्यंत आलेलं, म्हटलं शेवटी माझं त्यांना भेटणं राहूनच गेलं. म्हणजे मी अपॉइंटमेंट पण घेतली होती आणि ते राहिलं. लॉकडाऊनचाच पिरियड होता आणि नंतर मग त्यांचा हार्ट अटॅकने जे होता गेला. तर मला असं एवढं वाईट वाटलं की ही व्यक्ती अशी होती की जिच्याबद्दल वाचून मी कुठेतरी काहीतरी आयुष्यात परत एकदा उभी राहिले होते. तर मला त्यांना भेटायचं होतं आणि ते राहून गेलं. एक किस्सा आहे पुस्तकातला, जिथे सिंधुताई जेव्हा गाई म्हशींना पाण्यात प्यायला वगैरे घेऊन जायच्या आणि जंगलात चरायला,
तर ते शेण आहे ना, एक करप्ट कोणतरी ऑफिसर होता जंगलातला, तो ते शेण लंपास करायचा आणि यांना काही मिळायचं नाही. तर सिंधुताईंनी बंड Stand घेतला पुकारलेला की त्याच्यात. सगळ्या महिलांच्या वतीने की नाही, शेण पण आम्हाला मिळायला पाहिजे, त्याचे पैसे आम्हाला मिळायला पाहिजे. आणि मग काहीतरी ते त्या एका माणसाने नवऱ्याचे कान भरले, भरले त्याच्यामुळेच हे बाळ त्यांच्या आयुष्यात तुझं ते हे नाहीये, झालं. माझं आहे. तर मला माझी एक आयुष्यात खंत आहे की मी ना खूप सेफ खेळलो आयुष्यात. हम्म. मी असं कधी बंड नाही पुकारलाय, बंडखोरी कधी केली नाहीये, की थोडं इंडस्ट्रीच्या अगेन्स्ट उभा नाही राहिलो किंवा आंदोलन किंवा रस्त्यावर नाही उतरलोय. तुझ्या अशी काही खंत आहे की तू असं कधी काही केलंयस? मी करतच असते, अरे बाप. सतत करत असते मी. पण रस्त्यावरती नाही उतरले, पण मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून वगैरे मी बोलत असते. मी प्रत्येक वेळेला बोलले, मग ते कितीतरी विषयांवरती मी बोलले ज्याने मला स्वतःला खूप ट्रोलिंग वगैरे फेस करायला लागलं. पण मला मला नाही फरक पडत. मला असं मी त्यांच्याकडनं ती क्वालिटी घेतलेली आहे की आपल्याला जी गोष्ट पटत नाही त्या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतं हे मांडणं हे आपल्या हातात आहे. तर त्यांचं एक मी कुठेतरी असं वाचलं होतं की माना की अंधेरा बहुत घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. सो आपण लावूया ना, आपल्याला वाटतं आपण तसे आयुष्यात खूप दिवे लावलेत, अजून एक दिवा लावू. सो आपल्याला जे वाटतं ते बोलायचं. नाही. आता त्या एवढ्या चौथी शिकलेल्या होत्या वाटतं, त्या तेव्हाची चौथी. आणि एवढं काही शिक्षण नाही, एवढ्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडून सुद्धा त्या दुबईला वगैरे जाऊन जर स्पीच देऊ शकतात, तिथे तिथे त्यांना बोलवलं जाऊ शकतं, तिथे त्यांना कन्सिडर केलं जाऊ शकतं, तर त्यांची किती इज्जत होती समाजामध्ये. सो आपली इज्जत हे आपल्या वागण्यावरती किंवा आपण समाजाला काय देतोय ह्याच्यावरती असते ना, की तुम्ही आयुष्यात काय सहन केलंय किंवा काय. म्हणजे आपल्या समाजाचं कसं आहे ना, की एखाद्या मुलीवरती रेप झाला किंवा त्या मुलीने काहीतरी फेस केलंय, तर त्याच्याबद्दल आपण घरात बसून खूप मस्त बोलतो की अरे रे बिचारीच्या बाबतीत खूप वाईट झालं, काही नाही, त्या मुलाला शिक्षाच व्हायला पाहिजे. पण जेव्हा त्याच घरातला एखादा मुलगा त्या मुलीसोबत लग्न करायचं असं म्हणतो, तेव्हा कोण तयार नाही होणार ना, की अरे नाही नाही शी काहीतरीच काय, त्याच्याबद्दल अख्खं जगाला माहितीये, तू कसं. म्हणजे ही अशी मेंटॅलिटी आपल्याकडे आहे. गुड ऑब्झर्वेशन. तू एक बघितलेस सिंधुताईंच्या भाषणांमध्ये हिंदी आणि मराठी, हिंदी कदाचित कारण ते मुस्लिम विदर्भातल्या होत्या ना त्याचं, तिकडे तो एक वेगळा हे हिंदी मराठीचा आहे. त्यांच्या कविता पण तशाच आहेत. तर मी एक ऑब्झर्व केलं, आणि शेरोशायरी छान करतात, कविता छान जास्त. बोलतात. मी एक ऑब्झर्व केलंय की तिथे आपल्याला कधीच काही चुकीचं वाटलं नाही, मध्येच हिंदी मध्येच मराठी. Whereas जेव्हा कोणी आता मुंबई सारख्या शहरात एक भाषा राहिलीच नाही, सगळी खिचडी, हो. हिंदी मराठी इंग्लिश. तर मला कुठेतरी वाटतं की जर कर्तृत्व खरं बोलतं, भाषा इज जस्ट अ मीडियम. ती मराठी बोला, इंग्लिश बोला, काही बोला, कारण मग तिथे नाहीतर आपल्याला कोणी बोट का नाही उचललं, हो. राईट. तो खरं आपलं कर्तृत्व बोलतो. भाषेवर आपण एवढं जे स्ट्रेस करतो, तुला पटतं ते? नाही, अजिबात पटत नाही. आणि हे मी जेव्हा मालवणीमध्ये बोलायला सुरुवात केली ना, मी आता कितीही चांगल्या फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जरी जाऊन बसले, आता इंग्लिशमध्येच तिथे ऑर्डर करतो आपण जनरली. मी इंग्लिशमध्ये ऑर्डर केले तरी कोणी ना कोणीतरी, म्हणजे तिथे असणारा काम करणारा कोणीतरी येऊन माझ्याशी मालवणीतच बोलतो. तुम्ही मालवणीतच बोला हो, तुम्ही बरं वाटतास मालवणीत बोला. मला असं वाटतं की इथे पण बोलू म्हणजे मालवणीत. आणि ते मला एक हे मिळतं की भाषा ही फक्त कम्युनिकेशनसाठी आहे. तुम्ही कुठच्याही भाषेत बोला. आणि मी मालवणीमध्ये जेव्हा बोलते कुठच्या तरी अशा चांगल्या प्लॅटफॉर्मवरती ना, तेव्हा लोकांना वाटते काय माहिती कुठची भाषा बोलते, काहीतरी वेगळंच बोलते, भारी वाटते, असं करून ते माझ्याकडे कळतं. बघतात. आता मला मालवणी येत नाही, कधी ऐकली नाही, पण मला तुझं सगळं कळलं. हा, बोललेलं कळतं. हा, सगळं कळतं. तेच ती मराठीचीच एक हे आहे ते, तसं बघायला गेलं तर. पण भाषा हे, त्याच्यामुळे मी कधीही, मला जेव्हा वाटतं की मला आता हा मेसेज मला जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा, माझी युट्यूबची जर्नी मी हिंदीमध्येच चालू केली होती. कारण माझा गाव हा टुरिझमसाठी फेमस आहे. मला तो फक्त महाराष्ट्रापुरता नव्हता ठेवायचा ना, मला जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. सो त्यामुळे मी हिंदीमध्ये आणि हिंदी इंग्लिश मिक्स असे व्हिडिओ पोस्ट केले होते. एवढ्या लोकांनी मला शिव्या घातल्या, काय तुम्ही मराठी मुलं आजकालची, तुम्हाला काहीच नाही कळत वगैरे वगैरे. पण मग मी त्यांना एक सांगितलं की मला काय फक्त मुंबई पुण्यातलेच लोक कोकणात यावेत, म्हणजे इथे मालवणमध्ये यावेत असं नाहीये. मला वाटतं की बाहेरच्या लोकांनी पण यावं. आणि जर मी माझ्याच म्हणजे मालवणमधली मी आहे आणि मी लोकांना वेगळ्या हिंदीमध्ये सांगू शकते, तर इतरांनी येऊन हिंदीमध्ये सांगण्यापेक्षा मी सांगितलेलं जास्त लोकांना कळेल ना, की मला माझ्या भागाबद्दल जास्त माहिती आहे. आणि माझ्या आई वडिलांनी मला ज्या शाळेत घातलं तिथे हिंदी इंग्लिश मराठी सगळे सब्जेक्ट होते, मी सगळे शिकले, तर मी ते माझ्या नॉर्मल लाईफमध्ये वापरलं तर कुठे काय चुकतं. सो भाषेवरती माझं कधीच असं कंपल्शन नसतं. पण आपली भाषा जपणं हे आपल्या हातात आहे. सो आपण आपल्या लोकांसोबत त्या भाषेत बोललो तरी बस आहे, तिथे हिंदी इंग्लिश बोलण्याची गरज नाही. तू माझ्यातले एक उत्सुकता जागृत केलीस. एक डेमो तुझ्या मालवणी भाषेत काहीतरी, तुझे कॉमेडी व्हिडिओज बनवायचीस किंवा बनवतेस, काहीतरी 3-4 वाक्य करून जाऊन आपला काही हा कॉमेडी हे नाहीच आहे खूप टॉपिक. आपण सिरियस गोष्टी केल्या म्हणून फॉर अ चेंज. नाही, असं काही कॉमेडी येणार नाही.
पण म्हाका असं वाटतं की प्रत्येक मुलीन बोलाक होया, तेका जा वाटता, जा तेका आयुष्यात करूचा असा त्याच्यासाठी त्यांना पुढे येऊक होया. आणि जर तुमका बोलाक जमणार नाही तर माझो व्हिडिओ दाखवा की ह्या असं असं म्हाका बोलायचं असा. पण आयुष्यात ताच करा जे तुमका आनंद मिळता आणि तेच गोष्टी करा ज्याच्यातून तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकतास. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसा ओळखाक शिका. जी चूक मी केलंय ती तुम्ही करू नका. वाव, मस्त. सो अंकिता, तू या शोवर आलीस बाय द बुक आणि छान चर्चा केलीस. मी वनवासी सिंधुताईंचं जे आत्मचरित्र याच्यावर खूप मजा आली तुझ्याशी बोलणं आणि काही नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या जे मला वाचताना डोक्यात आल्या नाही. तर त्यासाठी एक छोटीशी गिफ्ट आमच्याकडून तुझ्यासाठी. ओह थँक्यू थँक्यू. तर कॉकटेल स्टुडिओ या नवीन यूट्यूब चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जेव्हा कधी नवीन कॉन्टेंट या चॅनलवर येईल आणि तुम्हाला वेळेवर ते कॉन्टेंट पाहिजे असेल तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. सो थँक्यू सो मच. हॅपी रीडिंग अँड बाय बाय.